सिद्धिविनायक मंदिर न्यासावर लवकरच शासकीय अधिकारी नेमणार. वीणा मोरे पाटलांवर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय. मंत्रालयीन विभागातील कार्यकारी सचिव नेमण्यात येणार. कोस्टल रोडमध्ये नव्याने 9,64,00,000 रुपयांच्या कामांची भर. लोटस जेट्टी ते समुद्रमहल परिसरात 320 मीटरचा विहारपथ आणि सायकल ट्रॅक उभारणार. आपत्कालीन सेवांसाठी जोडणी आवश्यक असल्याचा दावा. मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर. धोकादायक 67,000 फांद्यांची छाटणी. पावसाळ्यात पडझड आणि जीवितहानी टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम युद्धपातळीवर. थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा बीएमसीकडून लिलाव करण्यात येणार. भूखंड आणि इमारतीच्या मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती. या संस्थेसाठी बीएमसीकडून 21,67,000ची तरतूद. राज्यभरातील 10वीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रकांचं वाटप. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षांचं प्रमाणपत्र वाटप. राज्यातील 757 शाळा बंद करण्याच्या किंवा अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून स्थगिती. शाळांना सुनावणीची संधी न देता कारवाई केल्याबद्दल न्यायालयाकडून शासनाच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे. पवेच्या तुंगा गावातील गॅरेजमध्ये तुफान राडा. पोलिसांकडून दोघांना अटक. 2 आरोपी अद्याप फरार. साकी विहार रोडवर दुचाकीची पादचाऱ्याला धडक. जाब विचारल्यानं दुचाकीस्वारासह साथीदारांचा राडा. पिंपरी चिंचवडमध्ये वेगाने जाणाऱ्या एका बसची 2 चारचाकींना धडक. धडकेत चारचाकीमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी. कोणतीही जीवितहानी नाही. चारचाकी वाहनांचं आर्थिक नुकसान. चाकणमध्ये डंपर बाजूला घेण्याच्या वादातून 2 तरुणांचं अपहरण. बिरदवाडी फाट्यावरून गाडी जबरदस्तीने कोंबून नेत जीवघेणा हल्ला. 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी आळंदी वाहतूक विभागाकडून ब्लॅक फिल्म विरोधात कारवाई. चारचाकी गाड्यांच्या काचेवर ब्लॅक फिल्म लावणाऱ्यांकडून आतापर्यंत 41,500 रुपये दंड वसूल. वाढत्या इंधन दरवाढीचा विमानसेवेला फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येत कपात. आजपासून सर्वसामान्यांसाठी अनेक बदल झाल्यानं बजेटवर थेट परिणाम होणार. जर पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असेल तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागणार. दरम्यान एलपीजी सरेंडर न केल्यास आजपासून गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार. आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय. पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलवर 13.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लिटर इतके नवीन निर्यात शुल्क मोजावं लागणार. आजपासून सोलर पॅनलशी संबंधित केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी लागू होणार. यापुढे सरकारी योजना आणि अनुदानावर चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार. रत्नागिरीत आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. पालघरमध्ये वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनात फसवणूक. भूसंपादनाच्या मोबदल्यात अपहार करून शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक. 3 जणांवर गुन्हा दाखल. अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात. नांदेडच्या शहापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांचा गोंधळ. मागील 5 वर्षात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने गावकरी आक्रमक. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पंढरी गावात पाणी टंचाई. गावातील विहिरीने तळ गाठल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. प्रशासनानं तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी.